जर दात दुखत असेल तर ह्याच्या काडीने जर दात घासले तर दात दुखायचे राहतात. हा जो सगळा तुरा असलेला झाड माझ्या पाठी पसरले, हे काय माहितीये? हा आहे आघाडा, म्हणजेच अपामार्ग. अपामार्जयति इति अपामार्ग. जे संपूर्ण शरीराला स्वच्छ करतं ते म्हणजे अपामार्ग. ह्याला तांदळासारखे दाणे असतात म्हणून ह्याला अपामार्ग तंडुल असं म्हणतात. आणि तर चरक संहितेमध्ये दुसऱ्या अध्यायाचं नावच आहे अपामार्ग तंडुलीय अध्याय. आघाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे ह्याची पानं अशी एकदम सफेद सफेद उठून दिसतात. साधारण 1 ते 2 फूट वाढणारी अशी ही वनस्पती आहे. आघाड्याचं लॅटिन नेम आहे ॲकॅरॅन्थस ॲस्पेरा. जो आघाडा आहे हा गणपतीला प्रिय आहे म्हणून गणपतीमध्ये गणपतीला आघाडा वाहतात. अपामार्गापासून अपामार्ग क्षार बनवलं जातं. हे जे क्षार आहे हे मूळ व्याधीवरचं उत्तम औषध आहे. त्याशिवाय विंचू चावून जर ठणका बसत असेल तर ह्याच्या बिया किंवा ह्याचं मूळ उगाळून जर त्या ठिकाणी लावलं तर ते विष उतरायला आणि पेन कमी व्हायला मदत होते. PCOS मध्ये, इरेग्युलर मेन्सेस मध्ये अपामार्ग खूप औषधी आहे. कानदुखीमध्ये सुद्धा अपामार्गच्या क्षारापासून जे तेल बनवलं जातं ते कानदुखीमध्ये वापरतात. आघाडा गावाला सगळीकडे पसरलेला असतो पण बऱ्याचदा ह्याचे औषधी गुणधर्म आपल्याला माहिती नसतात.